इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. नामदेव महाराजांनी अनेक अभंग लिहिले आणि हे जे अभंग आहेत यात ज्ञानेश्वर माऊलींची आपल्याला स्तुती आणि गौरव केल्याचं दिसून येतं. तसेच ज्ञानेश्वर माऊलींनी जे अभंग लिहिलेत त्यात नामदेव महाराजांचं गौरव आणि स्तुती आपल्याला दिसते. या दोघांचंही एकमेकांना वर खूप प्रेम होतं. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली यांना थोडस दुःख झालं कारण नामदेव महाराज रुसून पंढरपूरला गेले होते. मडकं कच्च आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली होती. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या की असं होता कामा नये, आपल्याकडून नामदेव महाराज हे रुसून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपण सगळेजण आता त्यांना भेटायला पंढरपूरला जाऊ. आणि मग निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुम्हार भार आणि सावता माळी हे सगळेजण नामदेव महाराजांना भेटायला पंढरपूरला येतात. आणि सगळ्यांचा प्रवास मग खूप ठिकाणी ते तीर्थयात्रेला म्हणून निघतात. ही तीर्थयात्रा तरी किती छान असावी ना, की प्रत्येक ठिकाणी पंढरपूर प्रगट होत असेल. या नामदेव महाराजांवर भरभरून लिहिलेलं आहे सुनील दादा चिंचोळकरांनी. माझ्याकडे अनेक मासिक आहेत, त्याच्यात वामनराव देशपांडेंचे जे लेख आहेत, प्रसिद्ध लेखक वामनराव देशपांडे यांनी पण नामदेव महाराजांवर जो अभ्यास केला आहे तोही खूप छान आहे. सुनील दादांचाही आहे आणि अनेक लेखकांचा आहे. त्यांची नावं मी आपल्यापर्यंत जरूर पोहोचवील, कारण आपल्याला तो संदर्भ द्यायला मला आवडेल की कोणी कसा रिसर्च याच्यावर केलेला आहे. असो मास्टर्स, एक कथा सांगण्यात येते की जेव्हा ही तीर्थयात्रा सुरू झाली तेव्हा एका ठिकाणी एका विहिरीला पाणीच नव्हतं. आणि मग सगळी मंडळी ही त्या विहिरीच्या जवळ आली आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणाली की मला ना खूप तहान लागलीये, मी माझी सोय करतो. आणि मग अणिमा सिद्धीच्या माध्यमातून त्यांनी त्या विहिरीच्या तळाशी जाऊन ते पाणी पिऊन आले. नामदेव महाराज हसले आणि म्हणाले, अरे ज्ञानेश्वरा, आम्हाला सगळ्यांना तहान लागलीये. आणि त्याच क्षणी ज्ञानेश्वर माऊलींनी डोळे मिटले आणि त्या विहिरीला खूप सारे झरे हे सुरू झाले. बघता बघता ते तुडुंब पाण्याने भरून गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय नम्रपणाने नामदेव महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाले, सिद्धी आणि भक्ती यात खूप फरक आहे. सिद्धीमुळे एकाची प्रगती होते आणि भक्तीमुळे सगळ्यांची प्रगती होते. नामदेव महाराजा, तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. याच्यावरून आपल्याला दिसतं की या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं. मास्टर्स, आपण समाजात बघतो की समाज एका संतांचा फोटो त्याचीच पूजा केली पाहिजे, त्यांनाच पूजलं पाहिजे, किंवा दुसरा समाज दुसऱ्या संतांचा फोटो, हे असे कधीही भेदाभेद संतांनी आपसात कधीच केले नाही, ना देवानी केले ना संतांनी केले. आपण मात्र जाती जमातीला चिकटवून संतांना जाती जमातीचा वापर करून संतांना चे फोटो आपल्या समाजासाठी वापरत असतो. हे अतिशय चुकीचं आहे. असो, कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आणि कोण कोणापेक्षा कनिष्ठ याचा विचार न करता त्यांनी जे तत्व दिलंय, त्यांनी जो विचार दिलाय, त्यांनी जे आपल्याला आदर्श आपल्यासमोर घातला आहे, तो त्याचा विचार आपण जरूर करायला हवा. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रेम या प्रसंगातून व्यक्त करते की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेस त्या देहत्यागाचे कितीतरी दुःख नामदेव महाराजांना झालं होतं. आणि नामदेव महाराजांनी लिहिलंय की नामा म्हणे देवा वाटतेसे खंती, चालली विभूती योगी यांची, कासाविस प्राणी मन तळमळी, जैसे का मासोळी जीवना विण, ताही दिशा ओस वाटते उदास, करिता ती सोस मना माझी. ज्ञानेश्वर महाराज गेले, नामदेव महाराजांना चैन पडेना. अहो, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरून ते त्यांना समाधीच्या तिथे घेऊन गेले. अतिशय त्यांना दुःख झाले. नामदेव महाराजांना आपण या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही, कारण हे दोघही संत एकमेकांच्या हृदयात होते. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांनी दोघांनी मिळून खूप ठिकाणी तीर्थयात्रा केलेली आहे. एका प्रसंगातून थोडस व्यक्त करते स्वतःला की जेव्हा काशी येथे प्रत्यक्ष विश्वेश्वर हे जे आहे हे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घ्यायला प्रगट झाले होते. त्याच्यावरून नामदेव महाराज
महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार कळला, की केवढा मोठा अधिकार त्यांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 54 वर्ष नामदेव महाराज जगले आणि नामदेव महाराजांनी मात्र मोक्ष वगैरे म्हणजे तुकाराम महाराजांचा एक धागा घेऊन इथे बोलते, की तुकाराम महाराजांनी जसा मोक्ष मागितला तसा नामदेव महाराजांनी कधी मोक्ष वगैरे मागितला नाही. उलट ते म्हणाले, की मला खूप खूप काम करायचंय, तेव्हा परत परत मला जन्माला आण आणि पुन्हा पुन्हा मला तुझी सेवा माझ्याकडून तू घडवून घे, असं ते म्हणतात. जर मला जन्म दिला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या संतांबरोबर माझी तीर्थयात्रा होईल. मला तुझे चरण पुन्हा पुन्हा लाभतील, पुन्हा पुन्हा ह्या भगवत भक्तीचा आनंद मला घेता येईल, असंही ते म्हणतात. नामदेव महाराजांनी जे कार्य केलंय त्याच्यात अतिशय महत्वाचं काम केलंय ते अस्पृश्यांचा उद्धार करण्याचं. नामदेव महाराजांनी चोखा मेळ्याच्या त्यावेळेला तो काळ अतिशय वेगळा होता आणि त्यावेळेला कोणाला असं शिष्यत्व प्रदान करणं, कोणाला सिद्धी देणं या गोष्टी तर अजिबातच घडत नव्हत्या. तर चोखा मेळ्याच्या मस्तकावर हात ठेवून नामदेव महाराजांनी त्यांना अनुग्रह केलाय. म्हणजे सगळ्यात मोठं अस्पृश्यता निवारणाचं कार्य 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांच्या हातून झालेलं आहे. चोखा मेळ्यांवर इतकी नामदेव महाराजांची कृपा होती, की ते म्हणतात, की मी जे अभंग लिहितो ते माझ्याकडून नामदेव महाराज लिहून घेतात. आणि तेवढ्यावरच त्यांचं जीवन थांबलं नव्हतं. तर त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा घडून आल्या होत्या. चोखा मेळ्यांनी अभंगात भरभरून नामदेव महाराजांबद्दल लिहिलेलं आहे आणि चोखा मेळ्याच्या मृत्यूनंतर नामदेव महाराज स्वतः तिथे आले आणि त्यावेळेला त्यांना तर खूप विरोध होता. त्यांना पांडुरंगाचं दर्शनही कधी जिवंतपणे घडू दिलं नव्हतं. पण त्याच्यानंतर महाराज त्यांना घेऊन आले आणि जी पायरी आहे, नामदेवाची पायरी आपण जी म्हणतो, त्याच्या पायरीच्या समोरच त्यांनी चोखा मेळ्याची समाधी बांधून घेतली. त्या काळात सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे जर कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं आहे, हे आपल्याला दिसून येतं. 10-15 वर्ष हा महापुरुष पंजाबमध्ये होता. गुजरात, माळवा, राजपुताना, पंजाब या ठिकाणी नामदेव महाराजांनी परिभ्रमण केलं. या ठिकाणी त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. पंजाब मधल्या ह्युमान या ठिकाणी नामदेव महाराजांनी 15 वर्ष वास्तव्य केलं. हिंदीमध्ये रचना करणारे नामदेव महाराज हे पहिले संत कवी आणि नुसत्या हिंदी रचना त्यांनी केल्या नाही, तर नामदेव महाराजांनी 61 हिंदी अभंग रचले आहेत आणि गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात ते अंतर्भूत केलेले आहे. नामदेव महाराजांनी 1350 साली देह ठेवला. गुरु नानकांपासून शीख संप्रदायाची सुरुवात 1469 ते 1540 या कारकिर्दीत. शीख संप्रदाय वाढलेला होता. अर्जुन सिंगांच्या काळात ग्रंथसाहेब तयार झाला. अर्जुन सिंग हे 5वे धर्मगुरु. त्यांचा कालखंड 1581 ते 1606. याचा अर्थ नामदेव महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ 250 वर्षानंतर ग्रंथसाहेब तयार झाला आणि या ग्रंथसाहेबात नामदेव महाराजांचे जे अभंग आहे ते 61 अभंगाचा उल्लेख केलेला आहे, ते अंतर्भूत आहेत. लाहोर, अमृतसर, गुरुदासपूर, लायलपूर, जालंधर, लुधियाना, अंबाला, भिवानी या ठिकाणी नामदेव महाराजांची मंदिरं पंजाबात बघायला मिळतात. म्हणजे महाराष्ट्राबाहेर आपल्या संतांचा आणि देवतांचा जो प्रचार आणि प्रसार केला ते एकमेव संत म्हणजे नामदेव महाराज. आज त्यांनी पंजाबात 100हून अधिक मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. राजपुतान्यात जयपूर, बिकानेर, जोधपूर, भरतपूर, अलवार इथं नामदेव महाराजांची मंदिर आहेत. शीखांमधले अनेक लोक स्वतःला नामदेव महाराजांच्या आम्ही परंपरेतले आहोत असं म्हणतात आणि ते वारकरी आहेत, ते शुद्ध शाकाहारी आहेत. आज पंजाब मधील अनेक माणसं आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात आणि ते सांगतात की आम्ही शिंपी समुदायाचे आहोत, आम्ही शिंपी समाजाचे आहोत, आम्ही नामदेव महाराजांचे भक्त आहोत. त्या काळामध्ये बाहोरदास, जाल्लो, विष्णुस्वामी, लद्दा, केसो या पंजाबी लोकांनी नामदेव महाराजांकडून अनुग्रह घेतला होता आणि त्यांनी नामदेवांची परंपरा पंजाब मध्ये चालू केली. आज जसं तुकाराम गाथेचं पारायण होतं तसं नामदेव गाथेचंही पारायण होतं आणि शेकडो लोक या पारायण ऐकायला म्हणून येतात.
नामदेव महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, खरं तर जनाबाई आणि नामदेव महाराज यांच्या अ, एक गुरु शिष्य संबंधांबद्दल बोलायचं होतं, पण थोडासा आता आवर घालते आणि आजच नामदेव महाराजांचं जे कथा आपण 5-6 दिवसांपासून ऐकतोय, आज या कथेला थोडा विराम देणार आहे. तर त्याच्या आधी जनाबाईंच्या बद्दल थोडं बोलते, की जनाबाई या 4थ्या वर्णातील होत्या आणि त्यांच्या आई-वडिलांना एक दृष्टांत झाला, की या तुझ्या लेकीला, त्या अगदी 4-5च वर्षाच्या होत्या हो. 5-6 वर्षांच्या होत्या आणि त्यांना दृष्टांत झाला, की हिला पंढरपूरला आणून सोड आणि ते आई-वडील जनाबाईंना पंढरपूरला आणून सोडतात. सकाळी ही जनाबाई माऊली उठते ना, तेव्हा बघते आई नाही, वडील नाही, रडायला लागते. कुणीच नाही, माझं कुणी नाही, मी कुठे जाऊ? अगदी टाहो फोडतात. तोच दामाशेठ त्या पंढरपूरच्या मंदिरात आलेले असतात. ते तिला बघतात आणि ते तिला कडेवर घेऊन आपल्या घरी घेऊन येतात. तर या लेखीबद्दल त्यांनी सांगितलंय, की नामदेव महाराजांनी जसं शीख संप्रदायावर कृपा केली, जसे अनेक वारकऱ्यांवर केली, तशी जनाबाईवर पण केली. जनाबाई हे कुटुंबातील एक सदस्यच होत्या. तर त्यांना त्यांचं केवढी मोठी म्हणजे कशी कृपा करावी महाराजांनी, की त्यांची पातळ, त्यांचे लुगडे पांडुरंगाने येऊन धुवावे आणि त्यांच्यावर जेव्हा पांडुरंगांचा दागिना चोरला असा जेव्हा आरोप आला गेला आणि त्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा फरमावल्या गेली, तेव्हा या सुळाचं रूपांतर पुष्पवाटिकेमध्ये झालं. म्हणजे केवढी मोठी भक्ती होती आणि केवढा मोठा आशीर्वाद आणि गुरु शिष्याचं कसं नातं होतं, हे जनाबाई आणि नामदेव महाराजांच्या अनेक कथांमधून आपल्याला दिसून येतं. नामदेव महाराजांनी खरं तर ना, या जनाबाईच्या कथा जेव्हा आपण वाचतो, नामदेव महाराजांची किती कृपा झाली असेल या जनाबाईंवर आणि या जेव्हा मी कथा वाचते, मला असं वाटतं आपण या विषयावर भरभरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. तेव्हा डोळ्याला धारा लागतात, की किती प्रेम करावं नामदेव महाराजांनी जनाबाईंवर. किती प्रेम, की साक्षात पांडुरंगानं जनाबाईंची सेवा करावी. म्हणजे गुरु आपल्या शिष्यांवर किती प्रेम करतो, की साक्षात देव त्याची सेवा करायला धावतो. माफ करा मास्टर्स, डोळे भरून येतात तेव्हा पुढचं काहीच दिसत नाही. नामदेवांनी 1350 साली पंढरपूरला देह ठेवला. सगळं आयुष्य त्यांचं विठ्ठल भक्तीमध्ये गेलं. किशोरजी व्यास जेव्हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांचं महत्व सांगतात, तेव्हा नामदेवांचं उल्लेख ते गौरवाने करतात. सगळ्या संतांची भाषा, विश्व आणि जग हे असंच आहे. तिच्यात कुठे संकुचितपणा नाही. ते कुठल्या जातीचे नसतात, ते कुठल्या धर्माचे नसतात, ते पंथाचे नसतात. ते मानवजातीचं कल्याण करण्यासाठीच अवतरित झालेले असतात आणि आजीवन कार्य त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठीच, कल्याणासाठीच केलेलं असतं. नामदेव महाराजांनी तर आयुष्यभर लोकांची सेवा केली आणि मानवतेचं कल्याण करण्यासाठीच ते झटले. नामदेव महाराजांचं शेवटचं वाक्य काय होतं, की मला अग्नी द्या, माझ्या अस्थी गोळा करा आणि त्या एका कलशात ठेवा. पंढरपूरला लोक जेव्हा दर्शनाला येतील ना, तिथे खालची जी पहिली पायरी आहे, त्या पायरीखाली या अस्थींचा कलश ठेवा. म्हणजे पांडुरंगाचे भक्त जेव्हा दर्शनाला येतील, तेव्हा त्यांच्या पायाला हे धुलीकण, हे मातीचे कण त्यांचे या पायरीला लागतील आणि मी कृतार्थ होईल. याला म्हणतात मृत्यूपत्र. असं मृत्यूपत्र पुढे हैबत बाबांनी केलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो, तेव्हा पहिली पायरी जी आहे ती हैबत बाबांची आहे. याच्यावरून यांचा नम्रपणा आणि यांची कृतज्ञता आपल्याला दिसून येते. मास्टर्स, इथेच थांबते आणि ध्यानाकडे वळते. क्षमा करा, आज मी माझ्या लॅपटॉप वरून जॉईन होऊ शकली नाही. खूप खटपट करत होते. शेवटी माऊलींची इच्छा. आपल्याला सगळ्यांना विनंती करते, आपले सुंदर डोळे सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. पूर्णपणे कनेक्ट व्हावं 888 पोर्टल्सशी, नामदेव महाराजांच्या संपूर्ण ऊर्जेशी.
आणि विठ्ठल रुक्माईशी आवाहन करते. 888 पोर्टल संत नामदेव महाराज आणि संपूर्ण गुरुतत्व गणपती महाराज, विठ्ठल रुक्माई, महादेव आणि महादेवी एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. आपण सगळे चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर आहोत. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आपल्या आज्ञाचक्र चंद्रभागा नदीच्या, आपण त्यांना देवी चंद्रभागा म्हणतो, माता चंद्रभागा. त्या पाण्यात आपलं आज्ञाचक्र ठेवा मास्टर्स. संपूर्ण पाणी आपल्या ब्रह्मरंध्रावर आज्ञाचक्र आणि ही ऊर्जा पूर्णपणे शरीरात गेलेली आहे. एकदम शांत. आपलं सगळं अंग अन अंग, आपल्याला 3 डुबक्या मारायच्या आहेत नाक धरून. 1 2 3 या क्षणी मातेचा आशीर्वाद घेऊन आपण पांडुरंगाच्या समोर आहोत. गोलाकार वर्तुळात बसलेलो आहोत. विठ्ठल रुक्माई मधोमध, महादेव महादेवी, गणपती महाराज आणि दुसऱ्या सर्कल मध्ये संत नामदेव महाराज, संपूर्ण गुरुतत्व. तिसऱ्या सर्कल मध्ये आपण सगळे जण बसलेलो आहोत. ज्यांना ज्यांना तुम्हाला हाक मारायची त्यांना त्यांना हाक मारा. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स.
आपल्या हृदयाचं द्वार उघडलं गेलंय. आणि विठ्ठलाच्या हृदयातून आपल्या हृदयात भक्तीची, ज्ञानाची, अनेक प्रकाश किरण आपल्या हृदयापर्यंत पोचत आहे. आपला संपूर्ण देह हा ऊर्जावान झालेला आहे. एकदम शांत. संपूर्ण हृदयामध्ये परिवर्तन होते मास्टर्स. अतिशय प्रेमानं हे हृदय भरून गेलेले आहे. फक्त प्रेम. आपल्या कुटुंबातील मंडळी डोळ्यासमोर आणा आणि हे करा, फील करा की या गोष्टी त्यांच्याही बाबतीत घडतात आहेत. फक्त प्रेम, निरपेक्ष प्रेम, लहान लेकरागत निरागसता, वात्सल्य, ममता, प्रेम, हृदयातील सगळे अवयव प्रकाशमान झाले आहेत. अजून शांत व्हा मास्टर्स. या ठिकाणी आपण आपल्यातल्या अपेक्षांना ड्रॉप करतोय मास्टर्स. की आपण जी प्रत्येक वेळेला अपेक्षा करतो ती अपेक्षाच नको, तिचा त्याग होतोय. मी केलं म्हणून तू करशील. मला तर दिलं नाही, मला विचारलं नाही, अपेक्षाच. बोलायला या गोष्टी खूप सोप्या असतात, पण जेव्हा वास्तविक जीवनात आपण याचा जेव्हा प्रत्यय येतो मास्टर्स, तेव्हा फार कठीण जातं. हळूहळू महाराजांच्या कृपेनं आपण त्यांच्यासारखे होतो. अगदी न्यूट्रल राहायचं.
खूप लाडणंही नाही, भांडणंही नाही. नाही तर आधी खूप लाडतात, खूप लाडतात. आणि मग खूप जिथे अति असतं तिथे माती होते. अपेक्षाच ठेवल्या नाही तर आपले 75% तरी प्रश्न मिटतात. एकदम शांत. पूर्णपणे अपेक्षांना ड्रॉप करा, काढून टाका आपल्या हृदयातून. आता विशुद्ध चक्रावर लक्ष द्या. विशुद्ध चक्र हे पण भगवंताच्या ऊर्जेनं प्रकाशित झालेलं आहे, ऊर्जावान झालेलं आहे. इथे आता फक्त आणि फक्त या कंठातून भगवंताचं नामस्मरण होत आहे. हृदयातले भाव आणि विशुद्ध चक्रातून केलेली प्रार्थना, नामस्मरण ऍक्टिव्हेट होत आहे. मास्टर्स, तुम्हाला लक्षात येत असेल तिथले व्हायब्रेशन्स बघा. प्रत्येक पेशी तिथली ऍक्टिव्हेट होते. अद्भुत गोष्टी आहेत मास्टर्स, अद्भुत आहे. जे नामदेव महाराजांना घडवून आणायचं होते त्यांनी घडवून आणलं. मी फक्त माध्यम आहे. अगदी मागच्या भागापर्यंत तुम्हाला जाणवतंय की तुमचा याच्यातली प्रत्येक नस बोलते आणि गोलाकार असं ढवळल्यासारखं होतंय. काहींच्या याच्यात तर रामनाम कोरल्या जात आहे. विठ्ठल नाम, गुरु नाम कोरल्या जात आहे. चारी बाजूंनी तुम्हाला स्पंदने जाणवतील. मधोमध तुमच्या परमात्म्याचं नाव आहे, तुमच्या विशुद्ध चक्रावर. आणि नंतर गुरुमंत्र जो मिळालाय काहींना किंवा काही जे जो जप करतात आहे तो जप, तिथे त्याच्या ओळी दिसतात आहे. अद्भुत क्रिया आहे मास्टर्स आजची. गोलाकार मंत्र आहे लिहिलेला. आणि आता कानाच्या तिथे लक्ष द्या. आपण आपल्या कानातून चांगल्याच गोष्टी ऐकतोय.
ते सुद्धा स्पंदन तिथे निर्माण झाली आहेत. महाराजांनी तुमच्या दोन्ही कानाच्या तिथे स्पंदन निर्माण केली आहे. त्यांच्या डोळ्यातून ही सगळी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचते. नामदेव महाराजांच्या डोळ्यातली अनेक प्रकाश किरण तुमच्या शरीरावर आणि आता कानावर प्रोसेस होते. चांगल्याच गोष्टी आता आपण ऐकतो, वाईट गोष्टी दूरदर्शनवर, युट्यूबवर, व्हॉट्सअपवर चा प्रचार आणि प्रकरण थांबवणे. तुमच्या कानाच्या मागे स्पंदनांना बघा. महाराजा खूप कृपा केली. दयाळा. कानाचे सगळे पडदे तिथपर्यंत हे व्हायब्रेशन्स पोचलेत मास्टर्स. किती देतात संत आपल्याला, भरभरून देतात. त्यांचा हात देणारा असतो म्हणून ते संत असतात. पूर्ण लक्ष कानाकडे, दोन्ही कानांकडे लक्ष द्या. आता तुम्हाला सूर, ताल, भगवंताची वाणी, नामदेव महाराजांची भजनं किंवा तुम्ही ज्या संतांना मानता त्या संतांची भजनं, त्या ओवी, त्या श्लोक, ते सारे श्लोक तुम्हाला ऐकू येतात. ते रामनाम ऐकू येते. तुमचा गुरुमंत्र तुम्ही तुमच्या कानातून ऐकता. ऍक्टिव्हेट होतात ते मास्टर्स दोन्ही कान. खूप गंभीरपणे घ्या आजच्या ध्यानाला. आता तुमच्या ओठांवर, वाणीवर लक्ष द्या. जीभ, तिच्यावर पण मंत्र कोरला जातोय. इथे महाराज कोणाला सक्ती करत नाही. ज्याला जो मंत्र म्हणायचाय तो म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. कधी समर्थ गोंदवलेकर महाराज, कधी आपल्याला भेटलेले गुरु दादा, ज्या नात्यानं तुम्ही त्यांना हाक मारता, आई म्हणता, ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी तो मंत्र आपल्या जिभेवर लिहिलेला आहे. आपल्या प्रत्येक दातावर मसल्स खालचे बघा एकदम ऊर्जावान झाले. आता या मुखातून, या ओठातून परमेश्वराचाच मंत्र येणार.
पूर्ण लक्ष आपल्या मुखात, आत बाहेर हा प्रकाश पोचलेला आहे. महाराजांची मेहर नजर. आता दोन्ही डोळ्यांकडे लक्ष द्या मास्टर्स. आपले डोळे चांगलंच वाचतात आहे, चांगलंच बघतात आहे. आपल्या गुरूंचं दर्शन होत या डोळ्यांनी, परमेश्वराचं दर्शन होत आहे. परमेश्वराच्या आधी आपल्या गुरूंची पावलं आपल्याला घट्ट पकडून ठेवायची आहेत आणि ती पावलं आपल्या डोळ्यासमोर आहेत. डोळ्यात येणारी आसवं त्याच्यासाठी आता झरतात आहे. आता माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, त्यानं हे म्हटलं आणि त्यानं ते म्हटलं असं म्हणण्यापेक्षा, हे प्रभू, हे गुरुदेवा, मी तुला शरण आलीये, ते जाणे, त्यांचं नशीब जाणे, तू आता सांभाळ, मला मोकळं कर आता या संसारातून. तू सांभाळ म्हटल्यावर तो हे काम त्याचं होतं. आपण जोपर्यंत मी करतो ना, ते आपण सगळं आपल्यावर घेतो ना, आपल्याकडनं तर काडीही मोडत नाही. सगळी जी ताकद आहे ती भगवंताची असते, गुरूंची असते. त्याच्यामुळे सारं काही त्याच्या चरणावर आणि घट्ट धरलेले गुरूंचे पावलं तेवढेच आपल्याला आता दिसतात आहे. अशी याच वेळेला शंखध्वनी होतोय इथून. एवढा संयोग आहे. कुणाच्या तरी घरून. आपल्या डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक आपल्या गुरूंच्या पायावर होतोय. त्यांना आवडलेली फुलं आपण आपल्या हातांनी त्यांना वाहिली आहेत. आपल्या हातांनी नेहमी आता त्यांची सेवाच होणार. त्यांना काय आवडतं याचा आपण कधी विचारच करत नाही. आपल्या परिवारासाठीच आपण प्रार्थना करत असतो. पण हे विश्वाची माझे घर, ही जी दृष्टी आहे ना, ही जी आपल्याला आता मिळाली आहे, त्याच्यामुळे या दोन्ही हातांनी आता समाजासाठी काम करायचंय. आणि त्या हातांनी आता आपण आपल्या गुरूंचे चरण धरलेले आहेत. डोळ्यातनं आसव येतात आहेत आणि पुन्हा पुन्हा आपण त्या आसवांनी त्यांची पावलं टिपतो आहोत, पुसतो आहोत. संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर. गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपण आपलं आज्ञा चक्र ठेवलंय. आपल्या आज्ञा चक्राच्या ठिकाणी आपला गुरुमंत्र लिहिला गेलाय मास्टर्स.
संपूर्ण लक्षात तिथली स्पंदनं बघा. स्पंदनांवर लक्ष द्या. ब्रह्मरंध्रावर द्या. येथे प्रगटला कैलास. आज्ञा चक्रावर गुरूंच्या पावलांना दंडवत प्रणाम केलेला आहे. आणि तेव्हा इथे कैलास धाम पूर्णपणे शरण जा मास्टर्स. पूर्ण शरणागती. पूर्ण शरणागती. ओम. ओम. संत नामदेव महाराजांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. आपलं ब्रह्मरंध्र जड झालंय मास्टर्स. फुलांची ओंजळ त्यांच्या पावलावर येते का? या अद्भुत गोष्टी केवळ ध्यानातच घडू शकतात मास्टर्स. आणि घडवून आणणारे संत असतात. आपण फक्त पामर. त्यांच्या डोळ्यात नाही धारा लागल्यात. जशी आई भेटते ना लेकरांना, तसे महाराज, नामदेव महाराज
प्रत्येकाला गळा भेट देतात ते. आपण अगदी लहान लेकरासारखं त्यांना. त्यांच्याकडून आपल्याला आज प्रसाद मिळालेला आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही आलात, ध्यान ग्रहण केलं, ध्यान केलं, आता प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. प्रत्येक इच्छा ताटामध्ये आज बेसन भाकरी आहे, पिठलं भाकरी आणि शिरा. तो तिथेच ग्रहण करा. डाव्या बाजूला असलेली लोणच्याची फोड, कांदा, गरम भजी आहेत आणि प्रत्येकाला महाराज म्हणतात ते मला तुम्हाला संपूर्णपणे द्यायचंय, कशाला घाई घाई करता, सगळं ग्रहण करा, प्रेमाने खा. नेहमी संतांना गुरूंना संपूर्ण द्यायचं असतं आणि आपण म्हणतो मी दर्शन करीन आणि जाईन, जेवण बाहेर. त्यांचं म्हणणं असतं नाही, इथे जेवून जा ना. कित्येक मुखातून ते लोक बोलत असतात, पण आपण मात्र वेळ वेळ करत तिथून निघतो. सगळ्यांनी व्यवस्थित आपला प्रसाद घेतलाय, पाणी सेवन केलंय. पाणी हे तीर्थ आहे मास्टर्स. आणि महाराजांना दंडवत प्रणाम केलेले आहे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संत नामदेव महाराज आणि संपूर्ण गुरुतत्व. सूर्यनारायण भगवान, गणपती महाराज, विठ्ठल रुक्माई, महादेव महादेवी यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. बाबा मास्टर्स, चैतन्य तिकडे यावं. दोन्ही हात डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे हळुवारपणे उतरवा. उघडा मास्टर्स. हात खाली उतरवा. इतकी ऊर्जा आहे ना मास्टर्स की मी काय बोलत होते मला नाही माहित. बोलून घेत होते महाराज. एक माध्यम आहे मी आपल्या समोर असलेली, फक्त माध्यम. सगळं काही
महाराजांची शरणी अर्पण करते आणि या ऋणातून मी या जन्मी तरी मोकळी होऊ शकत नाही महाराज. इतकं दिलंय तुम्ही मला, भरभरून दिलंय. सगळ्या विश्वाचं कल्याण करा, सगळ्यांना मार्ग मिळू देत, सगळ्यांचं कल्याण करा, हीच प्रार्थना करा. मास्टर्स, या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु पक्षी, धरणी माता आनंदित आहे, सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आनंदी आहोत. आपल्या भोवती एक सुरक्षेचं कवच निर्माण झालेलं आहे आणि परमेश्वर आपली दिवस रात्र काळजी घेतोय. दोन्ही हात आपल्या डोक्यावर, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि आजचं ध्यान तुम्ही जमलं तर शेअर करा मास्टर्स. ज्यांना ज्यांना तुम्हाला शेअर करता येईल त्यांना त्यांना शेअर करा. हे आजचं ध्यान इतकं अद्भुत होतं की नामदेव महाराजांनी माझ्या मनातही नसतं मास्टर्स. मी खरं सांगते, मी फक्त एक माध्यम म्हणून इथे तुमच्या समोर असते. मला काहीही कळत नसतं की आज आपल्याकडून कोण कसं बोलवून घेणार आहे. काल मी तुम्हाला जसं सांगितलं की गोंदवले महाराजांनी कसं बोलणं करून घेतलं, मला शब्द पण सुचत नाही खरं सांगते. पण तसं आज झालं. आज नामदेव महाराजांनी जी अद्भुत प्रोसेस आहे ती त्यांनी घडवून आणली आपल्यावर. आणि खरंच ती प्रोसेस अतिशय अद्भुत होती. ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जे आहे ते नामदेव महाराजांनी केलं. मी त्यांना दंडवत प्रणाम करते आणि इथेच आपली रजा मागते. तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता. उद्या पासून ताई आपली सेशन्स घेईल. मी इथेच आपली रजा मागते. धन्यवाद. मी 5 मिनिटं थांबते आणि माझा ऑडिओ बंद करते. अनुपमा ताई बोला. ताई, आम्ही धन्य झालो, बस इतकंच. निशब्द आहोत. शतकोटी प्रणाम ताई. ऋताताई, तुमचं आजचं ध्यान होतं ते खूप सुंदरच होतं. तुम्ही म्हणालात की आज मी तुम्हाला माझाच आवाज ऐकायला लागेल, गाण्यांचा नाही. पण आम्हाला तुमचाच आवाज ऐकायचा असतो. आम्हाला त्या गाण्यांचा आवाज काय आम्ही ऐकू शकतो कधी दिवसभर, पण तुम्ही इतकं सुंदर सुंदर काही सांगता ना, ते इतकं छान ऐकायला मस्त वाटतं. आणि आज तुम्ही खूप छान दिसता, खूप म्हणजे खूप छान दिसता. अगदी गोरी गोरी, आणखीन त्या गुलाबी कलरने तुमचा चेहरा अगदी गोरा आणखीन दिसतो. तुम्ही ते संत नामदेवांचं जे काय सांगितलं नाही, खूप सुंदर. हो, तुमचे डोळे जसे भरत असतात तसे आमचेही डोळे इथे भरत असतात सकाळचे. पण ते खूप सुंदर वाटतंय. इतकं छान चित्र काय त्याच्या, म्हणजे तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही. बरेच शब्द मी विसरून जाते आता. तुम्ही इतकं सुंदर सांगता ते. धन्यवाद मामी. तुम्ही जेव्हा म्हटला की प्रकाश किरण तुमच्यावर पडतायत, ते जे सुरू झालं आणि तसं दिसायला लागलं आणि नंतर फुल ट्रान्स मध्ये अजिबात, म्हणजे शेवटी दुसरी माणसं जेव्हा बोलायला लागली तेव्हाच वेगळे आवाज आल्यावर हे झालं. जोपर्यंत तुमचा आवाज असतो तेव्हा पूर्ण वेळ ट्रान्स मध्ये असतो आणि जेव्हा दुसरी माणसं बोलतात तेव्हाच डोळे उघडतात. तोपर्यंत डोळे सुद्धा इतके उघडत नाहीत. इतकं छान. खूप खूप धन्यवाद ताई. म्हणजे काय अद्भुत शक्ती आहे, करून घेतीये. खूप शतशः नमन. वृषाली ताई बोला. आत्मवंदन ताई. ध्यान खूप सुंदर होतं आजचं आणि तुम्ही सांगत होता ते सगळं नामदेव महाराजांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं. त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचं हे प्रवास सगळं असं ते सुंदर सगळं डोळ्यापुढून असं साकारत होतं. सांगताना तुमची इतकी हातोटी छान आहे ऋताताईंची. डोळे आपले खरंच भरून वाळतात. तो 1 तास आपला इतका भावविभोर असतो आपल्या छान आयुष्यात. छान सांगतात अगदी.
धन्यवाद धन्यवाद. राधिकाताई बोला. मोहनताई, आज खूप छान ध्यान झालं आणि असा प्रकाश ना असा छान दिसत होता ब्रह्मरंध्रावर पण आज्ञाचक्रावर पण खूप सुरेख असं आणि ना आज्ञाचक्रावर जांभळा प्रकाश दिसत होता. खूप सुंदर म्हणजे असं अनुभूती होती आणि गजानन महाराज दिसत होते. त्यांनी मला हात हे पण दिला, आशीर्वाद पण दिला. खूप सुरेख विठ्ठलाची मूर्ती पण अशी त्याच्या सोनेरी किरण दिसत होते त्याच्या ह्याच्यापासून. खूप सुरेख ध्यान झालं. धन्यवाद ताई, खूपच धन्यवाद. आणि नामदेव महाराज म्हणजे आपण कसं म्हणतो की इतके वर्ष झाले आपण नमस्कार करतो, पण त्यातून सुद्धा म्हणजे त्यांनी काय कार्य केले हे खूप महत्वाचं आहे. की आपण असं की आपण म्हणजे विचार महत्वाचे असतात, हो की नाही? मग विचारांना म्हणजे ते कसे विचार देत होते नंतर, म्हणजे ते सगळंच खूपच छान सांगितलं ताई. धन्यवाद धन्यवाद. प्राचीताई बोला. आत्मवंदन ऋताताई. मगाशी त्या ताई म्हणाल्या तसं, जसं तुम्ही स्क्रीनवर आलात आणि तुम्ही इतक्या खरंच सुंदर दिसत होतात, मला ते बोलावंसं वाटतच होतं आणि त्याच ताईच बोलून गेला. पण म्हटलं आपणही आपल्या भावना व्यक्त करायलाच पाहिजेत की तुम्ही खरंच, आणि इतका सुंदर चेहरा आणि इतकं सुंदर आणि सकाळी ऐकल्यावरती दिवस खूप उत्तम जातो. आणि माझ्या कुठेतरी मागे ऐकण्यात आलं होतं की जेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणतं आज तू छान दिसतेस, तेव्हा ती आपल्याला देवाने दिलेली पावती असते. आणि म्हणजे ते आपल्या आध्यात्मिक साधनेचं तेज असतं आपल्या चेहऱ्यावरती, असं मला कोणीतरी मागे सांगितलं होतं. आणि खरंच तुम्ही खूप छानच दिसताय आता. आणि ध्यान नेहमीप्रमाणे सुंदर झालं. खूप छान. आत्मवंदन. आणि आमचा दिवस खरंच तुम्हाला पाहिल्यावर खूप उत्तमच उत्तम जातो. धन्यवाद ताई. नमस्कार करते. ताई मी बोलते ममता. तुम्ही म्हणालात ना तुमचा आवाज ऐकावा लागेल, तर माझी लेक तर तुमच्या आवाजाने झोपते आणि जागी होते, इतकं छान आहे तिचं. झोपली होती, उठली ती, म्हटलं मावशीने सांगितले डोळे बंद करायला आणि मी तिला मांडीत घेतलं आणि ती परत तुमच्या आवाजाने झोपली आणि पूर्ण वेळ ध्यान होईस्तोवर झोपली. तुम्ही तुमच्या आवाजाने आमचा दिवस चांगला होता आणि मस्त असतो तो दिवस सगळ्यात. आता विषय निघाला म्हणून सांगते, माझ्या एका विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम आप जब बोलने लगती हो ना तो ऐसे लगता है कि माँ लोरी सुना रही है और हमें अपनी आप नींद आती है. मी म्हटलं तर हे कॉम्प्लिमेंट समजू की काय समजू, माझ्या आवाजाने तुला झोप येते. असं मास्टर्स, एक आई एका वेळेला एकाच मुलाला झोपवू शकते, पण शिक्षिका एका वेळेला सगळ्या मुलांना झोपवू शकते. असं. मला वाटतं टेक कॉम्प्लिमेंट. तुझ्याशी बोलते मी रजा मागते मास्टर्स. बाय ताई.